टरबूज टरबूज वाले टरबूज या आज सकाळपासून एक गिराईक नाही येऊन राहिला. तिकडेच लावतो मी आता गाडी फडायची. काय करू बाई आता कमिटीवाल्यानं गाडी नेली बाई माई उचलून आणि फळं फेकून दिले. आता कसं करू तेव्हा आपली गाडी त्या कमिटी वाल्यानं नेली ना. आई तुला म्हटलं होतं मी की एका जागेवर गाडी नको लावत जाऊ, कॉलनीत घेऊन फिरत जाय. तू ऐकतच नाही. अहो बाई त्या कमिटी वाल्यानं आपलं गाडी नेली. हो बाई मी लय हात जोडले पाया पडले त्याच्या, पण तरी नाही ऐकलं हो बाई त्यानं. आता काय करू बाई. आई मी तुला पहिलेच म्हटलं होतं की गल्ली गल्लीत फिरवत जाय म्हणून, कॉलनीमध्ये घेऊन इकडून फिरत नको जाऊ. हे कमिटीवाले असेच करतात, गाडीच घेऊन जातात उचलून. आता झालं ना नुकसान आपलंच. पण आई आता आपला ठेला कसा वापस येईल. अहो बाई काय सांगू तुले. लोक म्हणत होते इकडचे तिकडचे, कोणी म्हणत होते दंड 2000 रुपये भरा लागते, कोणी म्हणे 3000 रुपये भरा लागते, कोणी म्हणते 5000 रुपये भरा लागते. आता 5000 रुपये भरला बाई तर आपली गाडी भेटन आपल्याला. पण आई आता कसं करशील आणि तू एवढे पैसे कुठून आणशील. मला तर आता लय विचार पडला हो बाई. जाय तू शाळेत चालली होती ना, शाळेत जाय बाई, तू नको टेन्शन घेऊ. पण आई तुला एक सांगू काय, ते तुझी मैत्रीण आली होती ना एक वेळा आपल्या घरी कार घेऊन, तू तिला मागून पाय ना, ती तुझी मदत करू शकते. तिले नाही हो बाई, तिले कशी मागू मी. आई तसं नाही, पण तू तिला उसने तर मागून पाय. आपण थोडे थोडे करून तिला देऊ शकतो वापस. पाहतो मी. तू शाळेत जाय, तू नको टेन्शन घेऊ. जाय बरं, तू लवकर शाळेत जाय बरं. बरं बरं मी जातो आई, पण तू आता जाता जाता तिच्या घरी नक्की जाय. हा मी संध्याकाळी आल्यावर विचारन तुले. आणि हो तू पण ॲटोनं जाय, पैदल जाऊ नको पैसे वाचवासाठी. जातो मी. आता काय करू बाई, माझ्याजवळ तर जाले पैसे बी नाही हाय. ह्या पोरीले सांगितलं असतं तर ह्या पोरीनं अजून टेन्शन घेतलं असतं. तिचं आता 10वीचं वर्ष आहे, तिला काळजी पडली असती बाई. आता कोणालेच दादा दादा तिथपर्यंत घेऊन चाल रे. दादा 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 थांब रे दादा, थोडासा तपोनला चालला काय, मला घेऊन चाल रे दादा तिथपर्यंत. ओ भाऊ ओ भाऊ ओ भाऊ तपोनला चालले का भाऊ तू. मी तिकडे चाललो, तुला जायचं आहे का. हा मी तिकडेच चालली तपोनले. माझ्याजवळ लय मोठं ओझ या नेतं काय मला तिथपर्यंत. हो हो बसा 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 बसा. कोण आलो बाई आता. माय रत्ना आहे का. माय माझी मैत्रीण आली ग बाई. बस 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 बस. कसं काय सगळं ठीक.
चांगली आहे तब्येत वगैरे? खाऊ एवढ्या दिवसाची आली, तब्येत वगैरे चांगली आहे? हा, तब्येत एकदम चांगली आहे ना. मी त्यासाठी टरबूज आणलं. हो का? चांगलं झालं. तू कशी आहेस मंगला आता? चांगली आहे चांगली. सारी आठवण येते व माझ्या पोरीच्या लग्नात आली नाही, पत्रिका पाठवूनही आली नाही. पोरीचं घर घेतलं ना, पाहून या ना, जाऊन या, भेटा, घर पाहून या. वास्तुकाची पत्रिका दिली तर आल्या नाही. येणंच नाही होतो मंगला. लय काम राहते माया मांग बिचारे. आणि आता काय आहे तिले लेकरू बाय? पोरगा आहे ना एक, हाव काय? मुलगा आहे ना मस्त, 3.5 वर्षात झाला ना. 3.5 वर्षाचा झाला बाई. 3.5 वर्षात झाला, शाळेत जाते. मी जाईन मग. घर पाहायला जा. हा, मी जाईन, नक्की जाईन भेटेल हो, तिच्या. जाऊन या ना. उद्याच जाईन मी. हो, जाऊ. मला लय जाऊ, आठवण जाऊ. येते तिची. हा बरं, बस मग आता मी चहा ठेवतो. पाणी आले. येत जाणं, तू येतही नाही, काहीच नाही. हा, किती दिवसानं आली. आता येत जाईन हा? बाई. मग हे पाय रत्ना, तू माझ्या घरी तशी तर येत नाही लवकर. जेवण खाऊन केल्याशिवाय जायचं नाही. छान मस्त स्वयंपाक करतो, जेवण कर आणि मग जाय, नाही तशी जाऊ देत नाही. हो मंगला, मी खरंच जेवण करून आली बिचारे. आज तर भूक नाही आहे. मी नंतर येईन कधीतरी, मग जेवण करून जाईन. माया पोरीले घेऊन येईन ना मी. नेहाले ते पण म्हणे मावशीच्या घरी जायचं आहे म्हणे. बरं ठीक आहे, 2 मिनिटं थांब, मी आलीच. म्हणू की नाही म्हणू, तिच्या घरी मी कधी येतही नाही. आणि एकदम इला आल्यावर पैशाचं म्हणा. नाही बाई, मी नाही मागत तिले पैसे. चांगलं नाही वाटत. ठीक आहे, हे घेऊन जा. हे काय आहे मंगला? हे नाही पाहिजे मले. हे मी न्यायासाठी ड्रेस घेतला होता. नाही हो मंगला, राहू दे ना. हा, तू माझ्यासाठी खाऊ आणला ना, फळं आणले ना, मग मी कसे घेतले तसे हे तू घे. पोरीला द्या जो. बरं, मले लय उशीर झाला. संध्याकाळी झाली, मी पोरगी वाट पाहत असन घरी. येतो मग मी. येईन मी नंतर. काय? नक्की? हा. बरं, ये जो मग. हा. कावाई, मी पाहून राहिले कालपासून तू नाराज आहे. कावाई, मी तुला काल सांगितलं होतं ना, तू तुझ्या मैत्रिणीची इथे जाऊन पाहिजो. गेली होती काय तू? तू तर मला काहीच नाही सांगितलं काल. रत्ना, ए रत्ना. कोण? मालूबाई? या हो बाई, या ना आतमध्ये या, बसा. बस बाई. कशी काय आली होती बाई तू? काहो रत्ना, काल कमिटीवाल्यानं त्याला ठेलाही नेला, पूर्ण फ्रूटही नेलं. काल एवढी विनवणी केली मी, त्याच्या पाया लागली. द्या बाप्पा, मायाच्यावरच पोट आहे, पण त्याला कदर नाही आली हो मालूबाई. काय बाई, सगळा ठेला तर ठेलाही नेला आणि ते फळही फेकफाक केले. सारे लोक त्या फळाईवर तुटून पडले हो बाई. कसे तरी 10-12 फळं म्या वेचून आणले आणि ते पाय त्या कोपऱ्यात ठेवले. हो ना, किती नुकसान केलं हो त्यानं. द्यायला जराशी दया नाही येत बिचारी. हो ना, मला ते विचारच पडला बिचारी. आता कशी करशील हो रत्ना तू? आता बाई काय करू, मलाच तर सुचून नाही राहिलं. मला तर कालपासून अन्न नाही धकून राहिलं. हे पोरगी काम करून राहिली, मायकून कामही नाही होऊन राहिलं व मालूबाई. आता कमिटीवाले म्हणे 5,000 रुपये भरा लागते म्हणे. आता 5,000 रुपये कुठून आणू? ते गाडी गेली एवढी मोठी, ते गाडी कशी घेऊ? एवढा मोठा म्या फळा आणले होते बिचाऱ्यावर, मालही गेला. सांग आता एवढा मोठा माल मी कुठून भरू हो बाई? कावाई, मी तुला सांगितलं होतं की तुझ्या मैत्रिणीशी इथे जाजो. तू गेलीच नाही वाटते, है ना? नाही हो बाई, मी काल संध्याकाळी मैत्रिणीच्या घरी गेली होती हो बाई. पण आता त्या मैत्रिणीला काय मागू बाई मी? अव अशा वेळेस मागून पाहा लागत होते. आता तुही किती अडचण आहे, मागून पाहिनं देन तर दे. रत्ना,
माझ्याजवळ असते तर मॅच दिली असते बिचारे, पण तुला तर माहित आहे माझी परिस्थिती कशी आहे तर. नाही हो बाई, एवढी बाई तुझी परिस्थिती मला माहीत आहे, मी समजू शकते, म्हणून तर मी तुझ्याकडे नाही आली. मी माझ्या मैत्रिणीच्या इथं गेली होती हो बाई, तिनं की नाही तर त्या पिशवी दिली बाई. आता पोरीसाठी कपडे दिले. नेहा ते कपडे आहेत हो बाई, मी सांगायचंच विसरून गेली, तिथं बॅग ठेवली, ते घे हो बाई. बाई तू म्हणतं मैत्रिणीले मागायला पाहिजे होतं, कसं मागू बाई, शरम नाही लागत काय आपल्याला. त्यानं पहिलेच तर खूप सारी मदत केली होती मला, आता अजून मी तिला पैसे मागू म्हणून काही माझी हिंमत झालीच नाही तिला मागायला. माझ्यासाठी काहीतरी दिलं म्हणते, कुठे ठेवलं तू? अहो बाई ते खुटीले टांगून ठेवली ते पिशवी. थांब मी पाहतो. त्यासाठी ड्रेस आहे म्हणे, ते नाही यासाठी काहीतरी ड्रेस देतो म्हणे. जाय बाई बघ. हे आहे ना आई? हो हो. आई आई तू तर तुझ्या मनातलं तुझ्या मैत्रिणीला सांगू नाही शकली, पण तुझं मन तिनं जरूर ओळखून घेतलं. ही चिठ्ठी पण दिली आणि त्याच्यात खूप सारे पैसे पण दिले. काय त्या थैल्यात पैसे आहे? बाई या चिठ्ठीत वाच बरं काय आहे तर. रत्ना, तू आली तेव्हा मी समजून गेली की तू कोणत्या ना कोणत्या परेशानीमध्ये आहे. तुला पैशाची गरज होती, पण तू मागणार नाही हे पण मला माहीत होतं, म्हणून मी यामध्ये टाकून तुला पैसे दिले. आणखी जर तुला पैशाची गरज पडली तर नक्की ये माझ्याकडे, मी तुला नाही म्हणणार नाही. मी तुझी मैत्रीण आहे, देव तर नाही की प्रत्येक वेळी तुझ्या मनातलं मी ओळखून घेणार, पण तरीही सुद्धा मी समजून गेली होती की तू कोणत्या तरी परेशानीमध्ये आहे. तुझी प्रिय मैत्रीण मंगला. अशी असते मैत्रीण. हो. आई किती चांगली मैत्रीण आहे हो ताई. हो बाई.